हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी भन्नाट अशा एका लोकेशनला आलेलो आहोत। आता ह्या लोकेशनबद्दल सांगायच्या आधी मी तुम्हाला सांगते की ह्या आहे नेकलेस पॉइंट। इथे थोडंसं आपल्याला ट्रेकिंग करावं लागतं, साधारणतः 10 ते 15 मिनिटांसाठी। इथे तुम्ही पाहू शकता खाली आपण इथे गाड्या पार्क केलेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथे वरती चढून जायचं आहे। सध्या पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये प्रत्येकालाच फिरायचं असतं, पण रिसेंटली आपण न्यूजला सुद्धा भरपूर पाहतोय की धबधब्यांमध्ये लोक वाहून वगैरे जातात। मग अशा वेळी एखादा सेफ साईड प्लेस आपल्याला हवा असतं जिथे आपण वीकेंडला जाऊ शकतो, मुलाबाळांना फॅमिलीला घेऊन जाऊ शकतो आणि आनंद घेऊ शकतो। आता असंच हे शांतचं प्लेस म्हणजे नेकलेस पॉइंट। अजिबात धोक्याचा असं हे प्लेस नाहीये। इथून तुम्हाला निसर्ग खूप सुंदर अनुभवता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडीफार ट्रेकिंगची मजा सुद्धा घेता येईल। गाडी पार्क केल्यापासून आपल्याला थोडंसं वरती चालत यावं लागतं आणि साधारणतः 10 ते 15 मिनिटाचं छोटंसं ट्रेकिंग केल्यानंतर आपल्याला हा अमेझिंग असा व्ह्यू पाहायला भेटतो। इथे ही वाली जागा पाहताय तुम्ही, अशा पद्धतीच्या मध्ये थोड्याशा घसरंडी आहेत जिथे थोडेसे पाय घसरण्याची शक्यता वगैरे जास्त असते। अशा ठिकाणी तुम्ही थोडंसं सावध होऊन चढा। सांभाळून हळूहळू ट्रेक केला तर तुम्ही अगदी छान प्लेसला पोहोचू शकता, वरती टॉप पर्यंत जाऊ शकता। छान आहे, इथनं पण एक व्ह्यू एकदम छान आहे। आज थोडासा पाऊस पडतो म्हणून एकदम भारी वातावरण झालं, त्याच्यामुळे चढायला पण त्रास नाही झाला आणि मस्त वाटतंय इथे। तुम्ही इथून पण व्ह्यू एन्जॉय करू शकता। इथून अजून 2-3 मिनिटाचा ट्रेक बाकी आहे, हार्डली 5 मिनिटाचा म्हणा तुम्ही। तिथून पुढे सुद्धा तुम्ही वरती सुद्धा जाऊ शकता। टॉपवरून अजून अमेझिंग असा व्ह्यू येईल, पण सोबत जर खूप जास्त लोक असतील, ग्रुप वगैरे असेल तरच वरती जा। इथून असं 5 मिनिटं अजून वरती चढले की तुम्ही एकदम टॉपवाल्या व्ह्यू पॉइंटला जाता। पण तिथे सुद्धा जायची काही गरज नाहीये, बिकॉज इथे आता आपण जिथे आहोत तिथून सुद्धा व्ह्यू अगदी अमेझिंग आहे। हा जो तुम्ही पाहताय ह्याला नेकलेस पॉइंट असं म्हणतात। तुम्हाला शहराच्या गर्दीपासून लांब असं कोणतं तरी ठिकाण हवा असेल जिथे तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात आनंद घेऊ शकता, पक्ष्यांचे आवाज ऐकू शकता, छान असं निसर्ग सौंदर्य अनुभवू शकता, तर तुम्ही डेफिनेटली इथे येऊ शकता। इथे आपल्या सगळ्या गाड्या पार्क आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता एवढं सगळं चढून आपण वरती आलेलो आहे। आता कॅमेरामध्ये ना हे जास्त असं उंच दिसत नाहीये, पण हे बऱ्यापैकी चढायला आहे। साधारणतः 10 ते 15 मिनिटं चढायला जातातच। तुम्ही जर थांबत आलात तर 20-25 मिनिटं सुद्धा लागतात। पण इथून वरती येणं अगदी वर्थ इट आहे, कारण वरती आल्यावरती जे नजारे तुम्हाला पाहायला भेटतात ते अगदी कमाल आहेत। पुण्यापासून अगदी जवळच हे नेकलेस पॉइंट आहे। याचं लोकेशन मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। तुम्हाला कधी रेनी सीझनमध्ये थोडंसं छोटं आउटिंग प्लॅन करायचा असेल, छान असं निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल तर तुम्ही डेफिनेटली इथे येऊ शकता। वरती येताना तुम्ही पाण्याच्या बॉटल, खायला वगैरे काहीतरी घेऊन येऊ शकता आणि मेन पॉइंट म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा इथे घेऊन येऊ शकता, जेणेकरून वरती आल्यावर तुम्ही खाऊन पिऊन मस्त अशा ह्या व्ह्यूचा आनंद घेऊ शकता। वातावरण छान असल्यामुळे हा लोकेशन एकदम कमाल वाटत होतं। तुम्ही सुद्धा नक्कीच एकदा इथे भेट द्या। कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। इथे तुम्ही हॉर्स रायडिंग करू शकता। बाजूलाच एक नदी आहे, तिथे सुद्धा छान असं फोटोशूट करू शकता, तिथे सुद्धा तुमचा वेळ घालवू शकता।
खूप छान आणि आवर्जून करण्यासारखं हे ठिकाण आहे। नक्की एकदा पावसाळ्याच्या सीझनमध्ये इथे येऊन जा। कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।